आता अशोक खराशी माझा कुठलाही आर्थिक संबंध नव्हता असं चाकणकरांचं म्हणणं आहे। सिस्टमनं अभय दिल्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय, कोर्टामध्ये भेटूच असं मिरगेंचं वक्तव्य। 2 जुलै सकाळी 11 वाजता आशा मिरगे हाजीर हो, मी स्वतः माझगाव कोर्टात असेल। ठेवली एकूण 3 वेळा नोटीस पाठवली गेली, पण ही नोटीस या बाईने स्वीकारली नाही। अनक्लेम म्हणून ही नोटीस परत आली आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली। हा जो आजचा यांचा कॉन्फिडन्स आहे, हा यांना सिस्टमने अभय दिलेला आहे याचा कॉन्फिडन्स आहे। त्या म्हणतात न्याय चांगला लागावा म्हणून मी राजीनामा दिला। सर्व महाराष्ट्राने तेव्हा पाहिलं, राजीनामा दिला नाही। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला। असो, कोर्टात भेटूच। पुढची बातमी बघूयात। पुण्यामध्ये आज गुलाबो गँगच्या महिला आंदोलन करणार आहेत। खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन असेल। दुपारी 12:30 वाजता झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ गुलाबो गँगच्या महिला आंदोलन करणार आहेत। तर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज नीती आयोगाची बैठक होणार आहे। सकाळी 10 वाजता दिल्लीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। ते सध्या दिल्लीत आहेत।